नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बारामतीचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत। तर आजची तारीख आहे 20 फेब्रुवारी 2025, वार आहे गुरुवार। तर सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे घर बसल्या गाई म्हशींचे चालू बाजार भाव पाहता येतील। तर पाहू शकता या गाईची पहिल्यांदा माहिती जाणून घेणार आहोत। साडा अंतर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता। दाताला कसे? 84 आहे का? काय किंमत सांगता ह्याची? त्याची 21. 1,20,000 द्यायचं घ्यायचं काय होईल? काय 10,000 इकडे तिकडे होतं। 10-5 दुसरं का पहिलं वेळ? पहिला राव। मोबाईल नंबर सांगा बरं आपला। 9766 37 37 50 51। गाव कोणतं आपलं? बारामती। हे प्रॉपर इथलाच आहे? चालतं, ठीक। प्रॉपर बारामतीचेच आहेत। तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता। तर दुसरी गाय आता आपण कव्हर करू। आणि अजून एक सूचना तुम्हाला सांगायची की खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। तर पाहू शकता मित्रांनो, साडा वगैरे अंतर तांबडी गाय आहे। तर या गायची संपूर्ण माहिती जाणून घेणार। वेद किती आहे? इथं पहिला रोड। दाताला कसं? दाताला दुसरं। काय किंमत सांगता ह्याची? किंमत सांगतो की सांगाय 75,000। 75,000 द्यायचं घ्यायचं काय होईल? 65 ला होईल। 65,000 रुपयाला। किती लिटर चालेल अंदाजे दूध? पहिला 20 लिटर चालेल। तर पाहू शकता कच्चा आहे कालवट आणि ठेप्याला पण चांगला आहे आणि किंमत पण सांगलेली आहे व्यवस्थित। तर 65,000 रुपयाला होईल। थोडंफार कमी होतील काय आल्यापासून? मोबाईल नंबर सांगा बरं आपला। 9922 9922 0 5 41 93। गाव कोणतं आपलं? शिरसुपर, तालुका बारामती, जिल्हा पुणे। नाव काय आपलं? चालतं, ठीक आहे। पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता। शेतकरी आहे ना आपण? तर शेतकऱ्याची गाय आहे मित्रांनो। ठेप्याला वगैरे एकदम चांगली, धाडाला वगैरे पण मोठी गाय आहे। वेद किती आहे मामा हिचं? वेद किती आहे ह्या गायचं? चौथं। किती लिटर पिले दूध मागच्या वेळेला? 13 14 एका टायमिंगला, म्हणजे 28 लिटर दुधाची गाय आहे मित्रांनो। क्वालिटीला पण चांगलं आहे, ठेप्याला पण चांगले आहे। काय किंमत सांगता ह्याची? 1,10,000 रुपये। वेळेला 10 दिवस बाकी। अंगाची साडाची सगळी गॅरंटी ना? बर, फायनल काय होईल या गायची किंमत? फायनल किंमत एकच म्हणजे बाजारात नवीन आलाय का? हे तर उभा राहू। तुमचं नाव, गाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा। अण्णा नारायण माने। गाव कोणतं आपलं? व्याहारी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर 9922 07 35 51। पहिल्यांदा आलाय बाजारात? बर, किती गाय आहेत तुमच्याकडे? 10 गाय आहेत। चालतं, ठीक आहे। तर 10 गाय आहेत, त्यातील ही गाय विकायला आणलेली आहे मित्रांनो। अंगाच्या साडाच्या दुधाच्या गॅरंटीत 28 लिटर दूध पिलेलं आहे मागच्या वेळेला। चौथं वेत आहे। 1,10,000 किंमत सांगतात, परंतु समोर नक्की कमी जास्त होतील। तर पाहू शकताय पार्टी गाय आहे। हे कालवट आहे, वेलेलं आहे। किती दिवस झालं? 2 महिन्यात आला का? 2-3। दूध किती आहे चालूला? 16 लिटर। गिराईक एखादा आल्यावर पिऊन देणार का त्याला? शेतकरी आहे व्यापारी? व्यापारी नाही, शेतकरी आहे। गाव कोणतं आपलं? नेरा, तालुका बारामती, जिल्हा पुण्याच येत। बर, काय किंमत ह्याची? 55। द्यायचं घ्यायचं मार्केट नाही, पण द्यायचं घ्यायचं काय होईल? 35 पर्यंत मागतात बाजारात। मोबाईल नंबर सांगा आपला। करंट नंबर सांगा येईल का तुला? नंबर नाही तुमच्या मुलाला असलं तर द्या, काय त्या सांगा। 83 08 43 44 44 98 53। बर, चालतं, ठीक। तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही ही गाय 2 महिन्याची वेलेली आहे। अशी ठेप्याला 35,000 रुपयाला मागतायत। हे कालवड आहे खाली। तर दुसरे आपण कव्हर करू, ठीक आहे। तर पाहू शकता ज्यांच्या पार्ट्या गायसाठी कमेंट येतात, तर त्यांच्यासाठी ही पार्टी गाय आपण कव्हर करतोय।
दाताला कशी आहे गाय? दाताला जुळली आता. दाताला जोडली काय? बघ वेद किती? दुसरं का तिसरं? दुसरं. आता दूध किती आहे चालूला? आता 10 लिटर दूध आहे. चालूला फक्त गिराईक घरी आल्या पिऊन देणार ना? हा. काय किंमत सांगता ह्याची? आता ह्याची किंमत सांगतोय सांगायला 40. 40. द्यायचं घ्यायचं काय होईल? घ्यायचं 35,000. काय 27 नाही का होणार? होईल का? मोबाईल नंबर सांगा. 87 87 22 22 14 1449. गाव कोणतं आपलं? निरगुड. तालुका इंदापूर जिल्हा पुणे. पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. ठीक. तर पाहू शकता ज्यांच्या मंडपातील गायींसाठी कमेंट येतात तर त्यांच्यासाठी ही गाय आपण कव्हर करतोय. साडात वगैरे अंतर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता. वडाभर पुढे एकदा. दाताला कसं आहे? 2 दात. काय किंमत? 1,40,000. द्यायचं घ्यायचं काय? समोर आल्या कमी जास्त होते. मोबाईल नंबर 9822 12 77 92. गाव कोणतं? झारगड वाट. चालतं. ठीक आहे. तर पाहू शकता मित्रांनो हे गाय साडा ठेप्याला वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता. किती वेळ आताची गाय आहे? दुसऱ्या व्याताची. किती लिटर पिले मागच्या आता? 30 लिटर. काय किंमत? 85,000. द्यायचं घ्यायचं का? काय 70 75. मग मोबाईल नंबर सांग. 90 96 69 30 25. गाव कोणता आहे? रुई. चालतंय. शेतकरी व्यापारी? चालतंय. ठीक आहे. ओके. नाव काय म्हटलं आपलं? चालतं. ठीक. तर पाहू शकता ही जर्सी ब्रीड मधली गाय आहे. तर ज्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी काय किंमत सांगताय गायची? किंमत काय सांगताय गायची? ती सांगितली 50,000. वेळेला किती दिवस बाकी? 15 दिवस आहे. मागच्या वेळेला किती लिटर दूध पिले? तिने 14 लिटर. द्यायचं घ्यायचं काय होईल हिचं? देऊन टाकू 40च्या आसपास. म्हणजे तुमचं ध्यान 35 आहे म्हणा. नाही 35 40,000. 35ला मागतात. मोबाईल नंबर सांगा बरं. 97 67 03 67 82. गाव कोणतं आपलं? शिरसने. तालुका बारामती जिल्हा पुणे. शेतकरी आहे ना आपण? चालतं. ठीक. तर ज्यांच्या गाभांच्या गायींसाठी कमेंट येतात दोन्ही 4-4 महिन्याच्या वडाभर. दोन्ही गायी 4-4 महिन्याच्या गाभण आहेत. तर तुम्ही पाहू शकताय कासाला वगैरे कशा. हा ना. वेट किती आहेत ह्यांचं? एक आहे दुसरं एक आहे तिसरं. आणि दूध काय ह्यांना? 9 लिटर. काय किंमत ह्यांची? 35. फायनल काय होईल एक तरी? मोबाईल नंबर सांगा. 96 23 410 710. गाव कोणतं? खंडच बारामती. चालतं. ठीक. व्यापार ना आपला. तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. तर पाहू शकता मित्रांनो गाभण चेकची ही एक गाय आहे. तर त्यांच्या कमेंट येतात त्यांच्यासाठी गाय. 4 दात आहे का? बर. दूध किती आहे चालू राहिला? 7 लिटर दूध आहे. 5 महिन्याची गाभण. 7 लिटर दूध. एखादा गिराईक घरी यायला पिऊन देणार ना? काय किंमत ही? आताच व्यवहार झाला. एवढे व्यवहार कितीला झाला? 2 कमी 40. आता किती गाय आहेत तुमच्या? 10 आणले होते. किती विकले तरी? 7 दिले होते. 3 राहिले. ते अजून दूध गाय पण 2 आहेत. ती दूध गाभण 2 राहिलेत का? 2 आहेत. थोडा सोडू का? ह्यांची काय किंमत? 85,000. द्यायचं घ्यायचं का ह्यांचं? तर ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता. फिरो. मोबाईल नंबर सांगा. 9307 81 64 56. गाव लासूरने. तालुका इंदापूर जिल्हा पुणे. बांधा. फायनल काय होईल याचं? समोर आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होते. तर मित्रांनो आजचा बारामतीचा गाय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्याचे तर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.